नमस्कार. आज आपल्या समवेत आहेत किशोरी शहाणे मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, आपण मालुंजे या गावी आलात आणि आपला आदरातिथ्य आणि सत्कार फार मोठ्या उत्साहात पार पडला. कारण आपण मराठी रंगभूमीवर किंवा मराठी चित्रपटात गेल्या 25 वर्षापासून राज्य गाजवत आहे आणि खरोखर एक मराठी माणसाला अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आपल्या समवेत आहे. पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करतो. मॅडम, मला असं विचारावंसं वाटतंय की आपण या मालुंजे या गावात ज्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला आहे, वाक्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला, आपण काय भूमिका करताय? वाक्य चित्रपटात मी एका प्राध्यापिकेची भूमिका करते आणि ती बेसिकली ही जी स्टोरी आहे ती आहे पोतराज समाजावरची आणि मी त्यांना म्हणजे शिक्षणासाठी एनकरेज करते, त्यांना प्रोत्साहन देते, त्यांना मदत करायचा प्रयत्न करते की कुठल्या मार्गानं ते सुशिक्षित होऊ शकतात, कारण त्यांची इच्छा आहे त्यांच्या बाळाला सुशिक्षित करण्याची. तर त्यासाठी कशी वाटचाल करावी ह्याच्यासाठी मी त्यांना मार्गदर्शन म्हणजे एका मागासलेल्या समाजाला प्रोत्साहन देऊन शिक्षणाकडे वळवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून ही स्टोरी तशी पुढे जाते. हो हो हो, मला वाटतं की खूप सामाजिक विषय आहे हा आणि याआधी असा विषय प्रेक्षकांसमोर आला नाही आहे. म्हणजे ही जी भटकी जमात आहे त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे आणि मला कौतुक वाटतं दीपक कदम डायरेक्टर आणि विनोद बैर जे प्रोड्युसर आहेत की त्यांनी हा विषय उचलला आणि हे धाडस केलं की ह्या चित्रपटाची निर्मिती करताय, दिग्दर्शन करताय ते. आणि आपल्या या चित्रपटात जी मुख्य भूमिका करते आहे प्रियांका, तर तीही ह्याच गावची आहे आणि मी एकूण तिचंही अभिनयाचं जे पैलू पाहिले की इतकी टॅलेंटेड मुलगी आहे, अशा छोट्याशा गावातून मुंबईतून जगभरात नाव करण्यासाठी तिची धडपड चालू आहे आणि ह्या चित्रपटाद्वारे ते निश्चित होईल असं मला वाटतं. कारण खूप चांगल्या धर्तीवर हा बनवला जातो, एकदम रिअलिस्टिक आहे, जसं म्हणजे एक आर्ट फिल्म आहे असं आर्ट फिल्म आहे आणि प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचेल. तुम्ही कुठली आर्ट फिल्म यापूर्वी बघितलेली किंवा त्यात अभिनय केलेला सांगाल आमच्या दर्शकांना? मी यापूर्वी एक सिनेमा केला होता लंगर. बरं. ते जेजुरीच्या बॅकड्रॉपवर होता, मुरळी, वाघ्या मुरळी वगैरे ह्या बॅकड्रॉपचा होता, ह्या कल्चरचा होता. त्यांची तशीच जमात आहे की जे शिक्षणाला मुकलेले आहेत किंवा त्यांचे जे संस्कार आहे, संस्कृती आहे ती खूप मागासलेली आहे. तर त्या चित्रपटाद्वारेही असेच काही विषय पोचवायचा प्रयत्न केला होता प्रेक्षकांपर्यंत आणि तसं चांगलं झालंही त्या सिनेमाचं की सगळ्या फेस्टिवल्समध्ये म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलला ती सिलेक्ट झाली होती किंवा आता टी व्हीवरही येईल, ते अजून जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. त्याच धर्तीवर ही फिल्म असल्यामुळे हिला देखील पारितोषिक मिळेल किंवा ही पुरस्कारास प्राप्त ठरेल असं वाटत नाही का? नक्कीच वाटतं आणि मला अभिमान वाटतो की मी या प्रोजेक्टशी स्वतःला जोडू शकले, कारण असे प्रोजेक्ट फार क्वचित येतात की ज्याच्यात तुम्हाला काम करून एक समाधान मिळतं. तुमच्या समवेत राज दत्त सर आहे, प्रेमा किरण आहे, प्रियंका आहे, अभिजित कुलकर्णी आहे, असे दिग्गज कलावंत यांच्यासोबत तुम्ही काम करतायत. खरोखर पुरस्कार प्राप्त हा चित्रपट असेल. भविष्य याचं काय आहे हे आत्ता आपण सांगू शकत नाही, दर्शक निश्चितपणे ठरवतील. आणि दर्शकांनी का बघावा हा चित्रपट असं वाटतं तुम्हाला? सामाजिक बांधिलकी, मला असं वाटतं की आपण सारखंच आपण आपल्या विश्वासातच जगत असतो आणि थोडंसं आपल्या त्या एका सर्कलमधून आपण बाहेर बघितलं तर आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतील ज्याच्यासाठी आपण काही करायची इच्छा बाळगू शकतो, काही करू शकतो कदाचित. तर असे विषय जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि प्रेक्षक पाहतील आणि त्यांची इच्छा होईल हा सिनेमा पाहायची, कारण हा पहिल्यांदाच असा चित्रपट येतोय ह्या विषयावरती. जसं स्पोर्ट्सवरती येतात, समजा फुटबॉलवर येऊन गेला, क्रिकेटवर येऊन गेला, लोकांना इच्छा आहे अशा विषयांना बघायची की वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट झाले. जसं हे एक जातीचं शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे आणि ते दिग्दर्शन त्यांचा कस लावताय असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? असंच म्हणायचं आहे. आणि आजही जिथं माझं शूटिंग झालं ती एक शाळा आहे
आणि तिथेही मी पाहिलं की तिथं कम्प्युटर आहे, तिथं मुलांची शिक्षणासाठी धडपड चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्यालाही एक मनात वाटतं की हां चला आपलाही महाराष्ट्र प्रगत होत चालला आहे. आणि इतक्या रुरल एरियात, इतक्या म्हणजे इंटेरियर भागात कम्प्युटर, आणि मला सुद्धा तुम्ही भाषणात जे बोललात एकदम मी सुद्धा अवाक झालो की कम्प्युटर आणि ह्या गोष्टी सहसा ग्रामीण भागात नसतात हो. आपणही शहरात कुठेतरी कम्प्युटर शाळांमध्ये बघतो आत्ता. ते जर ग्रामीण भागात पोहोचले तर एक अभिमानाची बाब आहे की मालुंजे छोट्याशा गावात कम्प्युटर आहे किंवा काय. आपण ही चर्चा अशीच किशोरी शहाणे यांच्याबरोबर सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. कंटिन्यू. पुन्हा एकदा आपलं या मुलाखतीत सर्वांचं मी स्वागत करतो. मॅडम, मला असं विचारायचं वाटतं की आपलं करिअर केव्हा सुरू झालं? माझं करिअर 1988 मध्ये माझा पहिला सिनेमा आला. 88 लकी आहे. हां, डबल एट. प्रेम करूया खुल्लम खुला हा माझा पहिला चित्रपट होता. काय स्ट्रगल केलं तेव्हा आमच्या दर्शकांना सांगा. खरं सांगू, देवाची कृपा आहे. मी खूप लहान होते. मी 8वी-9वीत असताना थिएटर चालू केलं होतं. तर म्हणजे बाल कलाकार म्हणून बाल नृत्य नाटिका होती दुर्गा सारी गौरी. त्याच्या माध्यमातून मला एक करिअरची दिशा मिळायला लागली असं मी सांगेन. कारण बेसिकली मराठी अकॅडमिक फॅमिलीमधनं मी आली आहे. म्हणजे जिथं अभ्यास शिक्षण हा पहिला मेन म्हणजे असलं पाहिजे आपल्या आयुष्यात. ती शिकवण होती. तर ते शिक्षण करता करताच नाटक केलं आणि 10वी-11वीमध्ये असतानाच मला सिनेमांची ऑफर यायला लागली. आणि पहिला चित्रपट तुम्ही प्रेम करूया खुल्लम खुल्लम म्हणजे चित्रपटाच्या प्रेमातच पडला आणि आजपर्यंत ते करिअर तुमचं सुरू आहे. 25 वर्ष पूर्ण झाले. पण बघा किती मराठी कलावंत किती जमिनीवर असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर बसलेल्या किशोरी शहाणे मॅडम आहेत. मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या दिग्गज कलाकारांबरोबर, म्हणजे मी मेल फिमेल असा दोन्ही उल्लेख करेल कारण शेवटी 50-50% रिझर्वेशन आहे. तुम्ही कुणाबरोबर काम केलं जरा, म्हणजे मला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे माहिती, या व्यतिरिक्त मेल कलाकार आणि फिमेल कलाकारांची नावं सांगा. ॲक्च्युली सगळ्याच मराठी कलाकारांबरोबर ऑलमोस्ट काम झालं आहे. कारण 25 वर्ष झाली म्हटल्यावर एवढे प्रोजेक्ट्स केलेत, थिएटर केलं आहे, सिरियल्स केलेत, सिनेमे केलेत. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या सिनियर कलाकारांबरोबर काम झालं आहे. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, आपले प्रशांत दामले, असे भरपूर काही ॲक्टर्स आणि हिरोईन्सही भरपूर, त्यांच्याबरोबरही बरंच काम करायचा योग आला. आणि सगळ्यांकडनं आपण आयुष्यात जर शिकत राहिलो ना तर सगळ्यांकडनं काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. आणि आजही मी शिकते असं मला वाटतं. म्हणजे आजही मी या प्रोजेक्टमध्ये मी बघते शिक्षण कधी संपत नाही. माणसाने कायम शिकत राहावं तरच आपले पाय जमिनीवर राहतात आणि आपल्यामध्ये प्रगती होत राहते. बरोबर आहे. शिक्षणाचं महत्त्व जेव्हा मॅडम सांगतायत त्याच दृष्टीने या चित्रपटात, म्हणजे वाक्या चित्रपटात पण शिक्षणाचंच महत्त्व किती आहे आणि शिक्षण कधीही संपत नाही. बघा, चित्रीकरणाला त्या पहाटे 4 वाजता पुण्याहून निघाल्या, सकाळी 9 वाजता या गावी पोचल्या, 9 वाजता पहिला टेक झाला आणि आत्ता घड्याळाचे सायंकाळचे 5-5:30 वाजले असतील. सकाळपासून एक 7-8 सीन त्यांनी इथे दिलेत आणि अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं फ्रेशनेस हे देखील शिकण्यासारखं आहे की कष्ट करत असताना आपण थकलेलो नाही आहोत, म्हणजे त्यातनंही काहीतरी शिकायला मिळतंय अशी भावना त्यांची देखील आहे. आणि आत्ता मी मुलाखत घेतानाही असंच जाणवतंय की खरोखर आपण कुठेतरी काहीतरी जर ध्येय गाठायचं असेल तर सतत काहीतरी शिकत राहावं आणि काम करत राहावं, आपल्याला यश निश्चित मिळेल असंच म्हणायचं मॅडम आपल्याला. धन्यवाद माझी एवढी तारीफ केल्याबद्दल. पण हे आहे म्हणजे तुम्ही जे ऑब्झर्व केलं, मला सकाळपासनं निरीक्षण केलेलं आहे ते खरंच वाखण्याजोगं आहे. पण मेहनत करायला लागते, चिकाटी लागते. म्हणजे तुम्हाला यश मिळो ना मिळो, तुम्ही जर मेहनत करत राहाल तर कधी ना कधीतरी तुम्हाला यश मिळतंच. चिकाटी फार गरजेची ह्या क्षेत्रामध्ये स्पेशली. माऊलीचं जे युनिट आहे, म्हणजे माऊली निर्मित वाक्य चित्रपट आहे, माऊली युनिटला तुम्ही काय शुभेच्छा द्याल तुमच्या शब्दात? माऊली युनिट खूप छान प्रगतिशील युनिट आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे इथं. सगळ्यांना काम करण्याचा जोश आहे. तर मी खूप शुभेच्छा देईन की वाक्या तर सुपरहिट होईलच आणि त्याप्रमाणे यापुढेही त्यांचे जितके प्रोजेक्ट्स असतील त्या सगळ्यांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मीही असेन असं माझी इच्छा मी व्यक्त करते. एक बालकलाकार देखील या चित्रपटात, म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही हे सर्व चित्रीकरण चालू आहे त्याच्या भोवती हा चित्रपट फिरतोय, तो बालकलाकार पंशुल म्हणून आहे सोन्याच्या भूमिकेत. त्याच्याविषयी काय सांगा?
पंशुल हा फारच गोड उत्स्फूर्त छोटंसं बाळ आहे या युनिटमध्ये आणि त्याचे सगळे लाड करत आहेत आणि सुपरस्टार पण म्हणजे सुपरस्टारचंही कोणी ऐकणार नाही पण त्याचे सगळं ऐकतात आणि त्याचं कौतुक करतात हे इथं स्पेशल आहे. थँक्यू. आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि वाक्या चित्रपटाला निश्चितपणे पुरस्कार मिळाल्यानंतर मॅडम पुन्हा एकदा आपली मुलाखत घेण्यासाठी आम्ही आपणास भेटायला येऊ अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.